त्यामुळं त्या बऱ्याच दिवस मला पित्ताचा फार त्रास होता. म्हणजे असं कळालं नाही की बाबा आपल्याला पुढे जाऊन काय होईल. पण 40शी नंतर एक वाईट अनुभव आला जानेवारी महिन्यात. 14 जानेवारीला मी दवाखान्यात ॲडमिट होते. अचानक छातीत पाठीत दुखत होतं. काय सांगितलं नाही डॉक्टरनी. ऑपरेशन तातडीने केलं पाहिजे असं म्हटले. पण पित्ताशयाचे खडे झालेत पित्ताचे आणि दोन्ही किडनीत युरिन स्टोन आहे. त्यामुळे मला एवढा थकवा जाणवत होता, उलट्या होत होत्या. घरात रेस्ट 15 दिवस घरी होते मी. काहीच करता येत नव्हतं. मग पल्लवी मॅडम त्यात मला 1-1.5 महिना मला सांगत होत्या, मॅडम तुम्ही एक ज्यूस आहे आमच्याकडं, एक लिक्विड औषध आहे ते तुम्ही घेऊन बघा. पण प्रत्येक वेळेला कुणावर कसा विश्वास ठेवायचा. ती माझी किती पण जवळची मैत्रीण असली तर औषध घेतलं आणि मला काहीतरी झालं तर काय करायचं. म्हणून मी प्रत्येक वेळेला पल्लवी मॅडमना नंतर घेते बघूया असं सांगत गेले. पण एक दिवस असा योग आला, कुमार सर गोलप सर घरी आले त्या औषधाची माहिती सांगायला. तर थोडंफार मला वाटलं आता इतकी औषधं घेतली, 70,000 रुपये वर पैसे खर्च केले, पण मला काय फरक येईना. रोज माझं हे दुखायचं, मला काहीतरी खायला लागले की घरात हे खाऊ नकोस ते खाऊ नको चालू असायचं. पण मला तर ते खायचं असायचं आणि अजिबात म्हणजे असं थकवा इतका जाणवायचं की पुढचं काम करायला व्हायचंच नाही. पण माझं तर रुटीन आणि शेड्यूल टाईट असते. दिवसभर मला काम असतेच. रात्री 11 पर्यंत मी थकायचं म्हणजे विषयच येत नाही. पण ते सरांनी सांगितल्यावर पण असेच 8 दिवस गेले. मग नंतर आम्ही आता परवा कराडच्या मीटिंगला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला मुलगी माझी तिनं औषध ते घेतलं. मला म्हटली ते काय नेहमी ते औषध घेणार आहे तू खायचंच ते. रोज आम्हाला काय सांगत बसायचं नाही. आणि आज 3 दिवस झालेत मी ते औषध घेतले. आज 4था दिवस आहे. या 3 दिवसामध्ये मी जराही थकलेली नाहीये. जरा सुद्धा मला असं वाटलं नाही की बाबा मला काहीतरी व्हायला लागले ही जाणीवच माझी दूर झालेली. आणि 100% त्या गोष्टीचा रिझल्ट आलाय. माझ्याबरोबर माझ्या सहकारी काम करणारे कितीतरी मैत्रिणी आहेत. 40शी नंतरच्या आहेत त्या. रोजचं असं असते की पाय दुखायला लागले, डोकं दुखायला लागले असेल. पण ह्या औषधांना आज आम्ही चौघही 2 मुली आहेत मला. त्या दोन्ही मुली मिस्टर आणि मी आज चौघही ते औषध घेतोय. आणि खरोखर समर्थांचीच कृपा आहे. आणि आज जे मी आहे उभी, मी खूप संकटातनं बाहेर पडलेले आहे आणि त्यांनीच मला तारलेलं आहे. आणि आज ही सुद्धा गोष्ट मला त्यांनीच तारून नेली आहे. कुमार सरांचं, गोलप सरांचं आणि पल्लवी मॅडमचं आणि सगळ्या समर्थ टीमचा मी खूप धन्यवाद करते. थँक्यू.